सर्वांना जय श्रीकृष्ण. सर्वांना नमस्कार. माझे भाऊ आणि सर्व ताईंना. मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय 2 आणि श्लोक 69 यामध्ये श्रीकृष्णानं मानवाच्या प्रगतीसाठी काय विचार मांडलेले आहेत ते आपण आज बघणार आहोत. श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वीचा जो आजचा आपण जो फोमो म्हणतो आणि ट्रेंड जे बदलत चालतात, जे आपण म्हणतो नवीन नवीन ट्रेंड आलाय या सोशल मीडियाच्या काळात, ते नवीन नवीन ट्रेंड जे बद्दल जे बोलून गेलेत, या श्लोकाचा आजच्या भाषेमध्ये सोपा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी मागे आज अख्खं जग वेड्यासारखं धावतंय आणि सुज्ञ माणूस त्या गोष्टीपासून लांब राहतोय आणि ज्या गोष्टीकडे जग पूर्णपणे दुर्लक्ष करतय, शून्य माणूस नेमक्या त्याच गोष्टीवर फोकस करतोय. जी गोष्ट जीवनासाठी उपयुक्त आहे त्या गोष्टीपासून लोक लांब चालले आहे आणि ज्या गोष्टीपासून माणूस अधोगतीकडे जातोय, दिवस दिवस टाइमपास करतोय फोन मध्ये, सोशल मीडियावर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर दिवस दिवस आजकाल युवकांचे निघून जात आहे, त्या गोष्टीकडे आज अख्खा युवक वर्ग धावतोय. ही मोठी शोकांतिका आहे. श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय 2 आणि 69 श्लोक प्रथमतः आपण वाचन करूया. या अनिशा सर्वभूताना तस्याम जागर्ति संयमी यस्याम जागनती भूतानी सा अनिशा पश्यन्तो मुनेह. याचा नेमका अर्थ काय आणि आजच्या जीवनात आपण ते समजून घेणार आहोत. तसेच माणसाचा दृष्टिकोन बदलायचा सांगितलेला आहे भगवंताने. दृष्टिकोन बदला. जग ज्या गोष्टीच्या मागे वेड्यासारखं धावतय, पैसा, पद, प्रसिद्धी आणि अहंकार, या गोष्टीत कायमस्वरूपी माणूस अडकून पडलाय आणि या गोष्टी माणसाला आनंद देऊ शकत नाही. त्यासाठी दृष्टिकोन बदला आणि आंतरिक शांतता माणसाला अंगीकारली पाहिजे असं सांगितले आहे. जेव्हा तुम्ही जगाच्या या स्पर्धेतून थोडे बाजूला होऊन स्वतःच्या मनाचा आणि बुद्धीचा आणि थोडा आत्म्याचा विचार करता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने या जगात जागे असल्यासारखं वाटतंय. म्हणून संयम सांगितलेला आहे. संयम, माणसाला संयम बसला पाहिजे. संयम असला तर प्रत्येक गोष्टीत माणूस सक्सेस नक्की होतो. तर गर्दीच्या मागे धावण्यापेक्षा जे खरं आहे, जे चांगलं आहे त्या मार्गावर चालणं म्हणजे संयम. आजकाल बाबा बुवा भलतेच झालेले आहे. बुवा बाबाचा सुसाट वाढला आहे आणि अफाट लाखोची गर्दी त्यांच्या मागे धावत आहे. म्हणून पण मग भगवद्गीतेत श्रीकृष्णानं सांगून ठेवलेलं खरं ज्ञान लोक आज वाचत नाहीये. त्यांनी सांगितलेलं आहे संयम पाहिजे आणि गर्दीच्या मागे धावण्यापेक्षा जे खरं आहे ते माणसानं त्याची पारख करून त्या मागे चालायला शिकला पाहिजे. माणसानं गर्दीचा भाग बनू नका. जर सगळेजण एकाच दिशेने जात आहे याचा अर्थ ती दिशा योग्य आहे असं होत नाही. तुमची रात्र निवडा. जग ज्या गोष्टीला महत्व, प्रामाणिकपणा, संयम, त्याला तुमच्या आयुष्यात महत्व द्या. ट्रेंडच्या मागे तर कधीच धावू नका. ट्रेंड हा बदलत असतो. ट्रेंडच्या मागे धावायचं नसतं. आजकाल लोक म्हणतात प्रत्येक नवीन ट्रेंड आला तो ट्रेंड माणसांना केलाच पाहिजे. हे साफ चुकीचं आहे. ट्रेंड त्याच्याबद्दल श्रीकृष्णानं हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. ट्रेंड बदलत राहतात. पीस ऑफ माइंड हे कायम टिकतं. म्हणून सांगितलं आहे दिखावा करू नका. दिखावा आणि सोशल मीडिया. लोक लाईक्स, व्ह्यूज आणि इंस्टाग्रामवर परफेक्ट लाईफ दाखवण्यात मग्न आहेत. नका का पैसे कमाना होत, नका का घरामध्ये काही नसणार, पण दिखावा. इंस्टाग्राम, फेसबुकवर लोक दिखावा किती करतायत. काळा माणूसही गोरा होतो आणि फाटके कपडेही चांगले होते. या दिखाव्यामध्ये लोक आणखीन गरीब बनत चालले, कारण काम न करता दिवस दिवस या सोशल मीडियावर आजचा युवक गुंतून पडलेला आहे. त्यासाठी आंतरिक शांतता आणि सुज्ञ माणूस पाहिजे. त्यासाठी आंतरिक शांतता पाहिजे, मग माणूस सुज्ञ बनतो आणि सुज्ञ माणूस या दिखाव्याच्या जगात पडत नाही.
तो स्वतःच्या मानसिक शांततेवर काम करतो. तसेच पैशाची अंधाधुंद शर्यत, सगळीकडे शर्यत चालली आहे, तो तो हे करतो तर मी ते करणार. या कॉर्पोरेट लाईफ मध्ये किंवा रात्रीचा दिवस करून फक्त पैसा 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 कमवण्याचे मागे लोक धावत आहे. पण जो शून्य माणूस आहे तो सेल्फ केअर करतो, स्वतःची काळजी घेतो आणि समाधान. या शून्य माणसाचं पैशाचं महत्व, शून्य माणसाला पैशाचं महत्व माहित असतं, पण तो आरोग्याचा आणि कुटुंबाचा या गोष्टीत बळी देत नाही. तो तिथे शांत असतो. म्हणून रात्रंदिवस पैशाच्या मागे न धावता माणसाला कुटुंबाचं आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेता आली पाहिजे. नकारात्मकता आणि गॅसिप, म्हणजे जगाला इतरांच्या आयुष्यात काय चाललंय यात रस असतो. म्हणजे आपण दुसऱ्याचं, शेजाऱ्याचं काय चाललं, शेजाऱ्याचं काय वाईट होतंय, काय चांगलं होतंय हे बघण्यात आपल्याला जास्त रस असतो, त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. पण स्वतःच काय बुडत चाललंय, दुसऱ्याचं बघण्यातच सगळा वेळ वाया घालवतोय, पण स्वतःसाठी, स्वतःच्या विकासासाठी माणूस लक्ष देत नाही. ही आजची परिस्थिती आहे, हे या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आहे. म्हणून शून्य माणूस स्वतःच कसं चांगलं बनायचं, नवीन काय शिकायचं यात जागा असतो. बघा, जो नकारात्मक असतो, नकारात्मक विचार करणारा माणूस काय असतो, तो दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याला ट्रोलिंग करतोय, दुसऱ्याच्या आयुष्याच्या चुका काढतो. आणि जो शुद्ध माणूस असतो तो स्वतःच नवीन नवीन स्किल शिकण्याकडे लक्ष देतो, नवीन नवीन बदल घडण्यात लक्ष देतो. याला म्हणतात आयुष्य. चला एक उदाहरण घेऊया, की समजा शेवटी एखाद्या रात्री सगळेजण लेट नाईट पार्ट्या करत आहेत, दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत, किंवा मोबाईलवर रील स्क्रोल करत रात्र घालत आहे. याला म्हणतात जगाचं जागणं. पण त्याच वेळी एक असा तरुण आहे जो रात्री वेळेवर झोपतोय आणि सकाळी लवकर वेळेवर स्वतः उठून स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायाम करतोय, मेडिटेशन करतोय किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचतोय. जगाच्या नजरेत हाच माणूस बोरिंग आहे असं लोक त्याला म्हणतात. म्हणजे तो जगाच्या पार्टीच्या बाबतीत झोपलेला आहे. पण जेव्हा हाच माणूस सक्सेस होतो तेव्हा याची हेच लोक वाहवा करतात. पण श्रीकृष्ण म्हणतात खरा जागा तोच आहे, कारण तो स्वतःच्या प्रगतीसाठी आणि शांततेसाठी जागा आहे. तर बाकीचे लोक तात्पुरत्या सुखाच्या भ्रमात वावरत आहेत. हजारो वर्षापूर्वी खास माहिती श्रीकृष्णानं या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. अशा श्लोकाची आणखीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.